बघा विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला सलाम फाउंडेशनकडून आपल्याला हे सर्व साहित्य प्राप्त झालेलं आहे बघा. आणि हे जे साहित्य आहे या साहित्यामध्ये आपल्याला सापशिडी हा खेळातून तुम्हाला तंबाखूमुक्तीचं एक प्रकारे जनजागृती करण्यासाठी हा खेळ आहे. तर या खेळामध्ये आपल्याला सलाम फाउंडेशनकडून आपल्याला बघा हे सर्व चार्टसुद्धा आलेले आहेत. त्यामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन, आम्हाला अन्न हवे तंबाखू नको, त्यानंतर सिगारेटचे बिडी गुटख्याचे दुष्परिणाम दर्शवणारे कार्ड पण आहेत. त्यानंतर जे शाळेचे तंबाखूमुक्तीचे जे निकष आहेत 9 निकष ते सुद्धा आहेत. अशा प्रकारचे जवळपास 14 ते 15 आपल्याला चार्ट उपलब्ध झालेले आहेत. हे जे चार्ट आहेत या चार्टचा तुम्ही दररोज वाचन करायचं आहे आणि तुमच्या परिसरातले असलेले जे तुमच्या आजूबाजूला असलेले जे नातेवाईक आहे, तुमचे मित्रमंडळी आहेत किंवा जवळचे जे शेजारचे आहेत त्यांना देखील या तंबाखूमुक्तीचे काय दुष्परिणाम आहे तुम्ही सांगतात, परंतु अजूनसुद्धा तुम्ही सांगायचे आहेत आणि त्यांना तंबाखूमुक्तीपासून काय करायचं आहे, मुक्त करायचं आहे. आणि त्याच्यामुळे हा छानसा खेळ आता आपण खेळणार आहोत. आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक या ठिकाणी तुम्ही जे सलाम फाउंडेशनचे सदस्य आहात त्यांच्यामार्फत आपल्या इथं एक छानशी अशी सापशिडी आलेली आहे आणि या सापशिडीमध्ये आपण हा खेळ खेळणार आहोत. याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण 4 जणांची निवड केलेली आहे. अमृताची बहीण, आपला रेणुकाची बहीण अमृता उभं राहायचं आहे. अमृता, त्याच्यानंतर उभं राहा. त्याच्यानंतर आहे आपली सुहाना, त्याच्यानंतर भक्ती ठेंगडे बघा, आणि त्याच्यानंतर आपली ही काय नाव आहे राणी वाघमारे. ह्या चौघी इकडे उभं राहायचं असं सरळ तुम्ही बघा, इथं उभं राहा. बघा या चौघी ज्या आहेत खेळाडू आहेत आणि हा सापशिडीचा खेळ खेळणार आहे बघा. आणि आता हा खेळ खेळण्यासाठी आता हे तुम्हाला 4 सोंगट्या आपले हे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? हां, त्याला कवडी म्हणता येईल, सोंगटी म्हणता येईल. आणि ही सोंगटीसुद्धा आहे. नंदिनी इकडे ये. बघा सगळ्यात पहिल्यांदा आता हा खेळ खेळायचा, तर आपल्याला हा खेळ कसा खेळायचा हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आता हा जो बघा ही सोंगटी आहे मुद्दाम ही तयार केलेली आहे. याच्यावर अंक किती आहेत नंदिनी? 1 पासून कितीपर्यंत अंक आहेत? 6 अंक आहे. 6 अंक म्हणजे 6 पृष्ठ आहेत, म्हणून आता याला 6 अंक लिहिलेले आहेत. आता जो अंक पडला त्या अंकाचा आता पहिल्यांदा ठरवायचं कोण पहिल्यांदा सुरुवातीला खेळणार. पहिल्यांदा अमृता खेळणार. अमृतासाठी कोणता हे दिलेला आहे? पिवळा कलर आहे. त्याच्यानंतर सुहाना तुझा कोणता कलर आहे? हिरवा कलर आहे बघा. आणि भक्ती तुझ्यासाठी कोणता कलर आहे? लाल कलर आहे. आणि तुझा राणी निळा रंगाचे. म्हणजे हे 4 रंगाचे 4 जसे तुम्ही कवडी म्हणा, काही आपण दगडाच्या जी छानसं हे मिळालेले आहेत आपल्याला. आणि आता समजा पहिल्यांदा आता कोण खेळणार आहे बघा? आपली अमृता. आता अमृता काय करेल? नंदिनी तू त्याच्या जवळ द्यायचं आहे. हा जी सोंगटी आहे ती द्यायची आणि जो अंक पडला तेवढा अंक काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. हां, आता बघा अमृता आता ही काय करणार? सोंगटी टाकायची ती. टाक. आता कोणता अंक पडतोय बघू. बघा किती पडलेत? 3. मग आता 3 घरं चालायचं आहे. आता नंदिनी कशी चालन ती दाखवायचं तू. तिचा रंग कोणता आहे? हां, 1 पासून स्टार्ट करायचं. 1, 2 आणि 3. आता काय लिहिलेलं बघा बरं त्याच्यावर? त्याच्या पिवळ्याच्या खाली काय लिहिलेलं आहे बघा? कर्करोगाचा उच्च धोका झालेला आहे. आता त्याच्यानंतर दुसरा आता कोण आहे बघा नंतर? हां, सुहाना टाक. काय पडलंय? 4. आता 4, 1 पासून स्टार्ट करायचंय. हां, तर बघा 4 पडले तिला. आता 4 पडले म्हणजे बरोबर गेली ती. आता कोणाची? आता बघा भक्तीकडे द्या. हां, किती पडले भक्ती? 3. मग 3 घरं चालायची. 3 बरोबर. 3 घरं चालली. आता त्याच्यानंतर आता कोण राहिली आहे? राणी टाक. हां, किती पडले? 1 पडला. मग किती घर चालणार रे? 1 घर चालतं. हां, एक घर म्हणजे तिथं झाली ती. बर. आता पुन्हा आता चालणार. आता कोणाची आहे? अमृता. टाकात अमृता. हां, किती पडले अमृता? 2. आता तू कुठे होती बघ बरं एकदा. हां, आता मग 2 घरं चालायची. हां, म्हणजे कोणत्या याच्यावर येणार?
शिडी लागली तिला. हा शिडी लागली. आता शिडी लागली म्हणजे आता ही शिडी उल्लंघणे डायरेक्ट कितीवर गेली? 17 वर. बघा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बघा शिडी लागली की डायरेक्ट आता तुम्हाला जर 34 पर्यंत आले आणि 34 वरून डायरेक्ट तुम्ही पुढे जाणार 84 वर. जो 100 वर जाईल पहिले हा तो जिंकला. हा आता घ्या पुन्हा एकदा टाका. इकडे टाका फक्त दूर टाका. किती पडले रे? ए मना पण गेली. हा त्याच्यावर टाकू नका फक्त इकडे टाका. हा किती पडले? 2. अरे बापरे. पुन्हा बघा आता ही कुठे आली? पुन्हा शिडीवर गेली. वा वा टाळ्या वाजवा त्यासाठी. हा टाक आता तू इकडे टाक. अरे बाप 5 घर चल. शिडीवर आली ती पण. पहा बरं 5. जाय वर. हा किती पडले अमृता? 3 घर. आता बघा आता 17 वर होती. आता किती वर जाशील? नाही, 20 वर. 18, 19, 20, 22 वर. हा 3 बरोबर. आता इथे जवळ दे. हा किती पडले? 1. जाय एक घर पुढं. 1 घर पुढे जाय. 18. हा आता दे इकडे पुन्हा एक. हा टाक आता. 4 बघा. 3, 4. आता सापाच्या तोंडात जर आली तर पुन्हा खाली येऊ शकते बरं. लक्ष ठेवा. हा चला टाका. अरे बाप किती पडले? 6 बघा. 6 घर चल पुढे. 18 पासून 18 पासून धरायचे. 18 पासून 1 2 3 4 इकडं जा. इकडे इकडे 22 6 23 वर. चला कोण आहे आता? अमृता. अमृता चल. त्याच्यावर नका टाकू फक्त. हा किती पडले? 3 अमृता. 3 घर पुढं. 3 घर पण. इकडे 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 इकडे. 22 करा. अंक मोजा. पिवळा आहे ना तुझा? कोणता आहे? 1 2 3. दोघी सारखे याच्यात आले. ते ऐक थोडं मागे सारखा. हा किती पडला? 1 पडला. राणी द्यादा. राणी टाक राणी. हा किती पडले? 3 3 घर पुढं. 3 घर पुढे चला. इकडे 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 इकडे. 3 घर 1 मोजा ना ते. आकडे हा, वेगळे चला. अंक आहेत ना. हा इकडे टाक इकडे. हा किती पडले? 2